IPS अधिकारी आणि पुणे शहराचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील पदाधिकारी सुधीर आल्हाट यांनी अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सुधीर आल्हाट यांच्या या आरोपानंतर अमिताभ गुप्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहेत. अमिताभ गुप्ता यांचा पुण्यात आलिशान विला असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर मुंबईतील सांताक्रूज परिसरातही गुप्ता यांचा आलिशान फ्लॅट असल्याचा आरोप सुधीर आल्हाट यांनी केलाय. सुधीर आल्हाट यांनी नेमके काय आरोप केलेत तुम्हीच पहा. अमिताभ गुप्तांनी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे सीपी असताना पुण्यामध्ये सीपी असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. त्या भ्रष्टाचाराच्या पाळ्यामुळे मी खोदली असता त्यांनी पुण्यामध्ये ॲमिनोर पार्क म्हणून आहे हडपसर जवळ, तिथे 10,000 स्क्वेअर फूटचा एक प्लॉट घेतला. 10,000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर त्यांनी 25 ते 30 कोटी रुपयाचं बांधकाम चालू केलं. त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये सांताक्रूज वेस्टला एक 20 कोटीचा फ्लॅट घेतला. त्या दोघांची किंमतच 45 कोटी होती. मग त्याच्या न्यात उत्पन्नापेक्षा जास्त असल्यामुळे मी त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. मी केली ती जूनमध्ये 4 जून 2024 केली. त्याचा त्यांनी सखोल तपास केला आणि त्यामध्ये तथ्य आढळल्यामुळे त्यांनी त्यांची उघड चौकशी करण्याची मागणी महासंचालक लाचलुचपत विभागाकडे केली. आणि त्यामध्ये असं मला कळलं की त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या त्यांच्या प्रॉपर्टी सापडलेल्या. त्याच्यामध्ये उघड चौकशी झाल्यानंतर तर माझ्या मते ती 400-500 कोटीच्या पुढे जाईल अशी माझी एकदम खात्री आहे. अशा या भ्रष्ट अधिकाऱ्यावर आपल्याला कारवाई होणं गरजेचं आहे. नियम बाह्य काम केले त्यांनी. 800 ते 1000 विना परवाना रिव्हॉल्वर वाटल्या, पैसे घेऊन वाटले. विना परवाना म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यातनं 15 ते 20 लाख रुपये एका रिव्हॉल्वरच्या घेऊन ज्यांना पुणे जिल्ह्यामध्ये बंदी होती की ज्यांना पुणे जिल्ह्यामध्ये रिव्हॉल्वर दिलं नाही त्यांना पुण्याच्या पत्त्यावर त्यांनी रिव्हॉल्वर वाटले आणि तो असा बाजार लावल्यासारखं केलं त्यांनी. सर तो एक गोष्ट आहे. खूप लोकांना खंडणीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं, जसं मला अडकवलं. 21 साली माझ्यावर खोटा खंडणीचा गुन्हा त्यांनी दाखल केला. माझा त्या खंडणीच्या गुन्ह्याशी संबंध नव्हता. ऍक्च्युली नाना गायकवाडांच्या घरातले पैसे किंवा नाना गायकवाडांच्या लोकांकडनं म्हणजे त्यांना साक्षीदारांकडनं त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे घेतले. म्हणजे मी तर 15 कोटी म्हटलो, परंतु आज मला कळतं की 100 कोटीच्या घरामध्ये तो आकडा जाईल. अशा लोकांकडनं त्यांनी 15-15, 20-20 लाख रुपये हे बजरंग देसाई, श्रीनिवास घाडगे, DCP श्रीनिवास घाडगे, नंतर त्याच्यावरती जॉईंट CP तत्कालीन तो रवींद्र शिसवे आणि सगळ्यात महत्वाचा यांचा बॉस जो आहे तो हा अमिताभ गुप्ता, या सगळ्यांनी मिळून. आणि ही गोष्ट मला कळल्यानंतर मी त्यावर काही कारवाई पण नव्हती केली, परंतु त्यांना कळलं माझ्याकडे ती वस्तू आहे, माझ्याकडे ते कळलंय म्हणून त्यांनी मला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये 22 डिसेंबर 2021 अटक केली. मग तो माझा गुन्हा क्रॅश झाला 8 एप्रिल 2024. त्या गुन्ह्यामध्ये ज्या बाईंनी माझ्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलं की 21 डिसेंबर 2021 सुधीर आल्हाटांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही बोलवलं नव्हतं. त्यांना ज्यांनी फसवलं PSI सोनाली पालवे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ असं सांगितलं. परंतु तिथे गेल्यावर माझं मी काही देत नाही म्हणल्यावर त्यांच्यावर दबाव टाकून माझ्या गुन्हा दाखल असं त्यांनी ऍफिडेव्हिट हायकोर्टाला दिले. प्लस त्यांनी असे तक्रार अर्ज केलेत की बाबा हे तक्रार असं घडलंय आणि मी अटक होऊन द्या, पण मी लगेच मला जामीन होईल म्हणून माझ्या 3 मित्रांना जे माझ्याकडे कामं घेऊन आलते त्या 3 मित्रांना सुद्धा त्यांची नावं टाकली. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. आणि मग नंतर असं कळलं की एक जो पालवेनी मला 2 पत्र दिली, जो पोलीस नाईक पालवे आहे त्यांनी मला 2 पत्र पाठवली. त्या पत्रांमध्ये माझ्यावर कसा गुन्हे दाखल करण्यासाठी कसा पैशाचा कुणी विनियोग केला मला हे कळल्यानंतर मला धक्का बसला. पण माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असल्यामुळे मी कुठे ती वाच्यता केली. पण 8 एप्रिलला मी सुटलो. 8 एप्रिलला माझ्या 3 मित्रांवर आमच्यावरचा खंडणीचा गुन्हा माननीय न्यायमूर्तींनी, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी रद्द केला. त्यामुळे आता मला बोलणं भाग आहे. आणि माझ्यावर जसा अन्याय झाला तसा आणखीही समाजावर किंवा कुणावर व्हायला नाही पाहिजे त्यासाठी हा मी आवाज उठवलेला आहे. माझा त्यामध्ये वैयक्तिक हा काही माझा आकाश असण्याची गरज नाही. परंतु तुमची मागणी काय आता? माझी मागणी आहे की जसं अमिताभ गुप्तांची आता ओपन चौकशी दिलेली आहे तसा रवींद्र शिसवेची व्हायला पाहिजे, तशी त्या DCP तवाचा श्रीनिवास घाडगेची व्हायला पाहिजे, तसा सगळ्यात जास्त यातला डॉन जो आहे मेन यातला डॉन ACP बजरंग देसाई यांनी जेवढे कोट्यवधी रुपये गोळा करून यांना दिलेत त्याची SIT चौकशी लावण्याची मी मागणी आज करत आहे. आणि माझ्याकडे प्रूफ आहेत.
अजून खूप लोक माझ्याकडे येतात. माझ्याकडे आता जवळजवळ 50 ते 60 लोकांचं मला फोन आले की आम्हाला भेटायचंय, आमच्या बी असाच अन्याय केलाय. दरम्यान डिसेंबर 2022 मध्ये अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती. त्यांची पुण्यातील कारकीर्द ही प्रचंड गाजली होती. मात्र त्यांच्यावरच आता गंभीर आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावरील आरोप जर सिद्ध झाले तर त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात असं कृत्य करण्याची कुठल्याही अधिकाऱ्याची हिंमत होणार नाही, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. संपत्ती हा भाग एक नाही. ते ज्यावेळेला पुण्यामध्ये आले त्याच्या आधीपासून कोविड काळामध्ये एका PMPL मधल्या आरोपीला वाधवानला त्यांना खोपोलीवरून महाबळेश्वरला पोहोचवण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता. त्यानंतर मग सगळं प्रकरण उघडकीला आलं, ते वाधवांना अटक झाली वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. परंतु असे अधिकारी ज्या वेळेला पुण्यातल्या काही लोकांना हाताशी धरून ते स्वतःच गुन्हे करतात, अशी प्रॉपर्टी जमा करतात, यांच्याकडून लोकांनी अपेक्षा काय करायच्या? म्हणजे ज्यांना आपण संरक्षक म्हणून नेमलेलं आहे ते जर गुन्हेगारीमध्ये सामील असतील तर अशा लोकांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायला पाहिजे. गुप्ता यांनी आतापर्यंत ज्या त्यांच्या काळामध्ये अनेक लोकांना धमक्या दिल्याचे पुढे येते, काही त्याच्यामध्ये पत्रकारांना रिव्हॉल्वर दिल्याचं पुढे येतंय, काही लोकांना मकोकाची धमकी देऊन अटक केल्याचंही पुढे येतंय. हे सगळे प्रकार हे पोलीस दलाच्या एकूणच प्रतिष्ठेला काळीमा फासणार आहेत. त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष न करता याच्यामध्ये खोलात जाऊन राज्य शासनाने त्वरित आणि कडक कारवाई केली पाहिजे. ही कारवाई इतकी कडक असली पाहिजे की पुन्हा कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याचं, आणि हे वरिष्ठ अधिकारी आहेत, यांचं बघून खालचे रीव ओढणार, यांच्या काळात काय झालं असेल त्याच्यावरून अंदाज येतो. त्यामुळे अशा लोकांवर जास्तीत जास्त कडक कारवाई करावी की जेणेकरून परत कुणीही अधिकारी असं काही करायला धजावणार नाही. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची सध्या इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यावर लावलेल्या आरोपाची चौकशी सध्या लाचलुचपत विभागाकडून केली जाते. त्यांच्या या चौकशीतून काय निष्पन्न होत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.